नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. हा भाग खूप छान आहे प्रेक्षकांनो, कारण पार्थची चांगली रखडपट्टी निघणार आहे, ती पण उलटणीने. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. काव्या माफी मागत असते. सॉरी आई, माफ करा, मानिनी काकू सांगत असतात. आता आपण या विषयावर पार्थ आल्यानंतरच बोलूया. वसू आत्याही मानिनी काकूंना सांगतात, अगं मानिनी, त्या दोघं मुलांबरोबर समान वागत जाय. वसूताई, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही, नीट बोलाल का? वसू आत्या सांगतात, जीवाने पाळणा आणला, तो अडगळीच्या खोलीत ठेवायला लावला. मग आता पार्थने हे कपडे शूज आणले, ते पण अडगळीच्या खोलीमध्ये ठेवायला लावशील ना? काव्या तर खूप विनवणी करत असते, आई प्लीज नका ठेवू अडगळीच्या खोलीमध्ये, तिच्या वतीने मी माफी मागते तुमची, पण नका ठेवू. नंदिनी पण सांगत असते, अहो आई, खरंच ते सामान अडगळीच्या खोलीमध्ये ठेवू नका, तिथे धूळ किती असते, खराब होईल आणि परत बाळाला वापरता पण नाही. तर मानिनी काकूंचं लक्ष जीवाच्या हातामध्ये जी पिशवी असते खोट्या पोटाची त्याच्याकडे जातं. त्या पिशवीजवळ येतात, हातात घेतात, पण तेव्हा नंदिनीच्या मनात चालू असतं, देवा प्लीज आईंनी ही पिशवी उघडू नको बघायला. तर मानिनी काकू आशाला स्टेपलर आणायला लावतात. जीवा नंदिनी दोघं पण खूप घाबरलेले असतात. आता स्टेपलर आणून काय करणार? त्या पिना काढणार आणि पिशवी बघणार की काय? अगं आई, काय करते तू स्टेपलर आणून? मानिनी काकू सांगतात, सापडले नाही का स्टेपलर? तर आशा पटकन घेऊन येते. नंदिनी, तू बोलली होती ना, तिथे धूळ असते, कपडे खराब होतील. पिना मारतात आणि म्हणतात, आता नाही होणार खराब. आशाकडे पिशवी देतात, जा आशा, पिशवी ठेवू नये आणि त्यावर कपडा टाक चांगला, म्हणजे खराब पण होणार नाही. तिथून निघून जातात. वसू आत्या निघून जातात. तर आशा काव्याला सॉरी बोलत असते, सॉरी काव्याताई, माझ्यामुळे हे सगळं घडलं, मी पिशवी बघून आणायला पाहिजे होती. काव्य सांगते, नाही आशाताई, तुमची काही चुकी नाही त्यात. खूप इमोशनल झालेली असते. नंदिनीच्या गळ्यामध्ये पडून तर खूप रडत असते. आशा पिशवी अडगळीच्या खोलीमध्ये घेऊन येते, एका व्यवस्थित जागेवर ठेवते आणि जो पाळणा असतो त्याच्यावर कपडा टाकून ठेवते, जेणेकरून खराब नको व्हायला. आणि तिथेच एक पोतं असतं, त्या पोत्यामध्ये विजयचं वॉयलेट पण पडलेलं असतं. त्यानंतर आशा तिथून निघून जाते. तर नंदिनी रूममध्ये विचार करत असते की काव्याची काय अवस्था असेल. तिथे जीवा येतो, काव्याचा विचार करते. नंदिनी पण हो म्हणते, किती त्रास होत असेल काव्याला. तेव्हा जीवाही म्हणतो, होऊ दे त्रास होत असेल तर. नंदिनी विचारते, काव्याला त्रास होऊ देऊ, असं का म्हणताय जीवा तुम्ही? जीवा सांगतो, बाळ जाण्याच्या दुःखापेक्षा हे सामान काही दिवस अडगळीच्या खोलीमध्ये राहिलेलं दुःख कधीही चांगलं. माझ्या एका चुकीमुळे आपल्याबरोबर जे घडलं ते काव्य आणि पार्थ दादाबरोबर नको घडायला. तर जीवाचं लक्ष पिशवीकडे जातं. आपण पिशवी उघडूया. तर नंदिनी दरवाजा बंद करून येते. ते पिशवीतनं खोटोपोट बाहेर काढतात. जीवा, परत एकदा विचार करा, खरंच लावण्याची गरज आहे? कारण ते पोट खरंच मोठं असतं, अगदी 5-6 महिन्यानंतर जे दिसेल तसं. जीवा सांगतो, हो, लावावं तर लागेल. सध्या आपण दुपट्टा लावून मॅनेज करूया, हे पुढे 5-6 महिन्यानंतर लावलं तरी चालेल. आता फक्त ट्राय करून बघायचे, तुला नीट चालता बसता येतं की नाही, वावरता येतं की नाही. पुढे काव्याची चोरोटी होईल, डोहाळे जेवण होईल, तेव्हा बायका घरी येतील आणि त्यांच्या सहज लक्षात येईल की तू प्रेग्नेंट नाही आहे. तेव्हा काय करायचं? नको ते प्रश्न विचारतील आणि मी तुला त्या अवघडलेल्या अवस्थेत नाही बघू शकत. नंदिनीला पण जीवाचं बोलणं पडतं, तर ती ट्राय करण्यासाठी जाते. तर वसू आत्या विजयला सगळा घडलेला प्रकार सांगतात. तेव्हा विजय तर खूप कौतुक करत असतो, वा वा वा, काय काव्याची फिल्डिंग लावली तुम्ही आज. वसू आत्या म्हणतात, काय करणार, तुम्ही नव्हतात घरी, त्या गाडीची विल्हेवाट लावत होतात, मग मला काहीतरी करावं लागलं ना. पण मला सांगा, कुठे टाकली ती गाडी? विजय असा विचारतो की काही घडलंच नाही. कोणती गाडी? तेव्हा वसू आत्या परत विचारतात, अहो विजयराव, असं काय करता? त्या गाडीने नंदिनीला उडवलं, ती गाडी कुठे टाकली? तेव्हा विजय सांगतो, अहो आई, कोणती गाडी? आणि मी नंदिनीला उडवलं? मी खरंच सांगतो, असं काही केलं नाही मी. वसू आत्या हसायला लागतात, कळलं मला, तुम्ही कुठल्या गाडीने नंदिनीला उडवलंच नाही. तेव्हा मी कसं काय विचारायचं तुम्हाला, नाही का? दोघे हसत असतात. त्याच वेळेला तिथे आशा येते. विजय तिला विचारतो, तू कशाला आली इथे? माझ्या रूममध्ये पण बाळाचे कपडे भेटतात का हे बघायला? ते दोघंही परत हसतात आशावर. वसू आत्या आशाला सांगतात, विंडोक आहे का गं तू? अहो जावाई बापू, विंडोकच आहे ही. पण आज जे काही काम केलं ना, अगदी कमालीचं गेलं. हां, काव्याच्या रूममध्ये जी काही पिशवी बाहेर आणली ना तू, एक नंबर काम केलं. पण इथे कशाला आली? तेव्हा आशा सांगते, विजय दादा, तुमच्या लॉन्ड्रीचे कपडे दुपारीच आले, तिथे टेबलवर ठेवले. तेव्हा विजय सांगतो, हो हो, बघितले मी. अच्छा, शाबासकी घ्यायला आली? तेव्हा आशा सांगते, नाही विजय दादा, लॉन्ड्रीचे 247 रुपये झाले, ते घ्यायला आली. वसू आत्या आशावरच चिडतात, काय गये,
बेशरम गरजाव्याकडनं पैसे मागतेस तू? तेव्हा विजय सांगतो, आई काय बोलताय तुम्ही? तर वसू आत्या परत सांगता, नाही नाही मला असं नव्हतं म्हणायचं. काय गं हे बेशरम, घरच्या जावाईकडनं पैसे मागतेस तू? असं म्हणत होती मी. तेव्हा विजय म्हणतो, ही थोडी हिंमत करणारी, हिच्या मानिनी वहिनीने पाठवलं आहे. पण ठीक आहे, देऊन टाकतो 247 रुपये. कारण एवढे कॉन्ट्रॅक्ट मी घेतले त्यांच्याकडनं, लॉस झाला आहे ना कंपनीमध्ये, तेव्हा दिले पाहिजे. एवढी मोठी रक्कम आहे. त्याचं वॉयलेट बघायला जातो तर वॉयलेट त्याला कुठे सापडत नाही. तेव्हा वसू आत्या सांगतात, तुम्ही तोपर्यंत वॉयलेट शोधा, इथेच कुठेतरी असेल, मी देते यांचे पैसे 247 रुपये. वसू आत्या आणि आशा दोघी बाहेर जातात. तेव्हा विजय सगळीकडे शोधतो, त्याला काही वॉयलेट सापडत नाही. पण त्याची गन त्याच्या हातात येते आणि तिथेच त्याच्या कपाटामध्ये ठेवतो. इथे रूममध्ये जर नाही आहे तर कुठे असेल माझं वॉयलेट? मी बाहेर गेलो, गाडीची विल्हेवाट लावली, त्या गाडीमध्ये तर नसेल ना? नाही, तिथे जाणं आता रिस्की आहे. मला आठवतं की त्याची खोटी आई आली होती आणि तिथे अंगठी काढताना पडलं असेल. तिकडे जाण्याचं ठरवतो. तर नंदिनी ते खोटं पोट लावून आलेली असते. ती स्वतः पण खूप इमोशनल झालेली असते आणि जेव्हा बघतो त्याला तर असं वाटतं की नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे. तिला अलगद तिथं खुर्चीवर बसवतो. तिच्या मांडीवर डोकं टेकून खूप रडत असतो. तोही रडतो आणि नंदिनी एक गाणं पण प्ले होतं, येणार ग कुणी येणार ग. तेव्हा जीवा नंदिनीला विचारत असतो, असं वाटतंय खरंच तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ आहे, पण आपण कधीच आई बाबा होऊ शकणार नाही का नंदिनी? असं बऱ्याच वेळा ऐकायला येतं ना, मिरेकल होतात. आमच्याकडे बरीच वर्ष पाळणा हल्ला नाही आणि गोड बातमी ऐकायला मिळाली. तसं काही आपल्याबरोबर नाही का होणार नंदिनी? तो एक किस्सा सांगतो. आपण कारमध्ये चाललो होतो तेव्हा तू माझ्या खांद्यावर डोकं टेकून झोपलेली होती आणि एक समोर बाई होती गरीब, तिच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ पण होतं. ती माझ्याकडे पैसे मागत होती. त्यावेळेला मला असं वाटलं की जगातला सगळ्यात गरीब माणूस मी आहे. कारण जे तिच्याकडे होतं ते आपल्याकडे नाही आणि जे आपल्याकडे होतं ते तिच्या खिशात नाही. त्यावेळेला मी माझ्याकडे होते नव्हते सगळे पैसे देऊन टाकले तिला. पैशामुळे तिचं बाळ मरायला नको. नंदिनी पण तू प्लीज रडू नको हां. तिचे डोळे पुसतो आणि तो तिथून निघून जातो, कारण त्याचं रडणं त्याला कंट्रोल होत नसतं. तर दुसरीकडे पार्थ घरी आलेला असतो आणि मानिनी काकू तर त्याच्या मागे गरम उलथणी घेऊनच पळतात. आई आई चटका देऊ नको, पार्थ सारखा ओरडत असतो. मानिनी काकू त्याला विचारत असतात, तू का वागला असं? खाली उतर, पटकन खाली उतर. तेव्हा पार्थ बेडवर असतो. हिंमत असेल तर ये वरती. तर मानिनी काकू बेडवरही चढून जातात. तर पार्थ काव्याच्या मागे लपतो. बायकोच्या मागे कशाला लपतोय? इकडे ये ना, मोकळा आहे जरा. तेव्हा काव्या मानिनी काकूंच्या हातातनं उलथणी घेते. आई तव्यावर पोळी असेल ना, मी भाजून येते. तर त्याही उलथणी देता काव्या तिथून निघून जाते. तेव्हा पार्थचा कान ओढून अशी हजेरी घेतात त्याची, नालायका तुझ्यामुळे त्या काव्याला ओरडा खावा लागला. तुझा आरोप तिने स्वतःवर घेतला रे. नशीब त्याच्यामध्ये बिल होतं म्हणून मला कळालं. तरी हा सगळा उद्योग तू केलाय. पार्थ काव्याचं कौतुक करत असतो. बघितलं ना किती चांगली बायको आहे माझी. तिथं काव्या येते. आई पोळ्या झाल्या आहे. मानिनी काकू तिला सांगतात, अगं काव्या अशी रुसू नको ना माझ्यावर. अरे तुम्हाला कळत का नाही, मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते ना. इथून पुढे चुकूनही तुम्ही या वस्तू आणत जाऊ नका बरं घरात. अगं बाळ येण्याच्या आधी अशा काही वस्तू आणल्या आणि काही वेडं वाकडं घडलं तर नाही सहन होत ग हे. काव्य म्हणते, आई खरं आमचंच चुकलं, अशी वस्तू आम्ही आणायलाच नव्हती पाहिजे घरी, सॉरी. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, तू कशाला सॉरी बोलते? सॉरी तर यांनी बोललं पाहिजे. परत त्याच्यावर फिरतात. अगं काव्या पण उलटनं तू परत का आणलं? तू बोलली ना पोळ्या झाल्या आहे. तेव्हा काव्या सांगते चटका देण्यासाठी. तेव्हा मानिनी काकूही हसतात आणि पार्थ म्हणतो, काव्या हे काय, मी इतक्यात तुमचं कौतुक करत होतो. मानिनी काकू तिथून निघून जातात. नाही देते मी चटका. बघितलं माझी आई किती गोड आहे, चटका नाही दिला मला. काव्या सांगते, मी वाचवलं तुम्हाला. हां तुम्ही पण गोड आहात. तर विजय जिथं त्याची गाडी पार्क होती तिथे जाऊन बघतो. तिथे त्याला वॉयलेट सापडत नाही. त्याच्यातले पैसे गेले तर काही नाही, पण तो फोटो कोणाच्या हाती नको लागायला. तर नंदी झोपलेली असते पण जीवा रूममध्ये नसतो. तिला जाग येते. तेव्हा जीवा 2 वाजता कुठे जात असतील. ती उठून बघायला जाणार तितक्यात त्याची सावली दिसते तर ती झोपून घेते. जीवा आल्यानंतर तोही झोपून घेतो पण त्याच्या पायाला धूळ लागलेली असते. जीवा नक्की कुठे जातात? त्या दिवशी पण पायाला धूळ लागलेली होती. हे मी शोधून काढणारच. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की इथून काका नंदिनीला सांगत असतात, मी मेडिकलमध्ये गेलो होतो, तिथेच वरती डान्स क्लास आहे, पण आपला जीवा जिमची बॅग घेऊन तिथं उभा होता. तर दिव्या पार्थला म्हणत असते, केक मला भरवाल सर? पार्थ दिव्याला खाऊ घालतो. त्याच वेळेला समोरून काव्या येते
आणि टाळ्या वाजून त्यांच्याकडे बघत असते. तर जीवा घरी आलेला असतो आणि तो स्वतःच्या तोंडावर अंगाला पाणी लावत असतो जेणेकरून त्याला घाम आला असं दिसलं पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा काहीतरी लपवत आहे, पण काय लपवत आहे आणि माझ्यापासून? आता उद्याच बघायला भेटेल आपल्याला पण जीवा नेमकं काय लपवतोय. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.